नमस्कार, मी प्रिया सिरसाट सक्षम न्यूजमध्ये आपले स्वागत करते। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय निलेश लंके यांचे स्वाभिमान जनसंवाद यात्रा व सांगता सभा प्रचारानिमित्त माननीय खासदार शरद पवार, खासदार बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे हे प्रमुख उपस्थितीत पाहायला मिळाले। या कार्यक्रमाचे आयोजन सभा ही नंदनवन हॉटेल येथे करण्यात आली असता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मातंग समाजाने आपले प्रश्न खासदार शरद पवार यांच्या पुढे मांडले। आमचं मत तुम्हाला सांगितलं 100% तुमच्या बरोबर आहे। फक्त आपण आज 3.5 लाख मतदारांपैकी आम्ही जास्तीत जास्त मतदान तुम्हाला घडवणार। मी जे काय व्यथा मांडणार तुम्हारे सब सवाल खत्म हो गए ना भाई, मैंने बोल दिया सब पुढे। हाँ शौकत भाई तुम आगे बढ़ो, शौकत भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निलेश लंके आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल तालुक्यातला इंद्रायणी देशमुख 5 मिनिटं 2 वर्षापासून आम्ही पीडित आहे। माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, उमऱ्याचा जो प्रकार घडला त्या उमऱ्याच्या प्रकारामध्ये एक शिक्षिका हिना मॅडम नावाची मॅडम सर 7 महिने ती जेलमध्ये राहिली साहेब। छोटे गुन्हे दाखल केले, ती ट्युशन घेत होती सर। आम्हाला राष्ट्रवादी शिवाय कोणता पक्ष नाही सर। ती ट्युशन घेत होती, त्याच्यावर आरोप झाला की बा ही ट्युशनच्या मागं ती ती ट्युशनच्या मागं त्याचं काम करत होती का ती धर्म परिवर्तनचं काम करत होती असं त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले साहेब। 354 मी राहुल साहेब, मी विधान परिषदेवर लंके साहेब सुद्धा जाऊन भेटतो। आम्ही शिष्टमंडळ आमचं लंके साहेब सुद्धा जाऊन भेटलो। त्या ठिकाणी साहेब कर्डिले पालकमंत्री यांनी इतकं भयानक राजकारण केलं, जातीत तेढ निर्माण केला साहेब। आणि आम्हाला राष्ट्रवादी शिवाय कोणताच पर्याय नाही साहेब। तुम्ही प्रसाद तनपुरे साहेबांचं काम करायला सांगितलं, आम्ही 100% केलं। तुम्ही नंतर उषाताई तनपुरेचं काम करायला सांगितलं साहेब, आम्ही 100% केलं। तुम्ही नंतर शिवाजी गाडे पहिल्यापासून शिवाजी गाडे पाटलाचं तुम्ही काम करायला सांगितलं, आम्ही 100% केलं। ज्यावेळेस साहेब आमची वेळ तीच आहे, ज्यावेळेस आम्ही साखर समोर येलो ज्यावेळेस सर आम्ही एवढं काम करतो, परंतु साहेब एकच खंत आहे की आज आमच्यासोबत प्रायव्हेट कंपनी उभी नाही, एवढी खंत आहे साहेब। आणि याच्यावर तुम्ही काहीतरी मार्ग काढा, कारण आमच्या 119 दिवस झाले नक्की साहेब, तुम्हाला मी सांगतो 119 दिवस झाले साहेब। लावणी तहसीलवर आमचे समाज बांधव उपोषण करीत आहे साहेब। 119 दिवस झाले। ते आपल्या भारताचा सगळ्यात मोठा दुसरं आंदोलन आहे साहेब, आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा। धन्यवाद। यानंतर मुस्लिम समाजाची बैठक संपलेली सगळ्यांना एकत्रित करून त्याच्या काही भावना आहेत, त्याचे काही प्रश्न आहेत, यामध्ये ती मात्र शंका नाही की कायमपणे मातंग समाज हा आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभा राहिलेला। कितीही अडचणी आली, आमच्या अगोदर मी बरोबरांनी बोललो, आम्ही त्याच पद्धतीने आमच्या अगोदर आवळे साहेबांनी आणि तेच मी आता हे निवेदन वाचून दाखवतो। माननीय पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणि मास्टर गंगावणे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारची त्या गुन्ह्याच्या बाबतीत शहानिशा केली गेलेली नाही, कुठल्याही बाबतीत त्या गुन्ह्याबाबत नीटनेटका तपास झालेला नाही, परंतु पहिलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम इथे झालेलं असताना आम्ही फार मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे बघत आहोत साहेब। आज आमचा हा ख्रिस्ती जो समाज आहे तो भयभीत झालेला आहे। आमच्या अनेक संस्था आहेत, तुम्हाला माहिती आहे या नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, नगर जिल्ह्याच्या योगदानामध्ये आरोग्यविषयक सुविधा असतील, त्याच्यानंतर शैक्षणिक सुविधा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये ख्रिश्चन समाज कायम पुढे आहे। ख्रिश्चन समाजाचं जे योगदान आहे त्याचा उपयोग या समाजाने जरूर घेतला, परंतु ख्रिश्चन समाजाला राजकीय बाबतीमध्ये राजकारणामध्ये मागे टाकण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे। या निमित्ताने मी सांगू इच्छितो की मागील 2 दिवसामध्ये राजू आरोळे माझे आमदार यांच्या मध्यस्थीने आम्ही 2 दिवस झाले निलेश लंके साहेबांबरोबर फिरत आहोत। एक चांगलं आवडतं व्यक्तिमत्व, एक चांगलं उत्तम व्यक्तिमत्व तुम्ही आम्हाला त्यांच्या निमित्ताने दिलंय, म्हणून मी तुमचं कौतुक करतो पवार साहेब, आभार मानतो मी तुमचे। हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला तुम्ही दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या काही न्याय मागण्या तुमच्या पुढे आज मांडण्यासाठी उभे आहोत की आमच्या समाजावर जे होणारे आकारण आले आहेत, आमच्या प्रार्थनास्थळ जे आहेत, चर्चेस आहेत, त्याच्यावर होणारे जे आकारण आले आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजेत। त्या हल्ल्यामागचे जे मास्टर माइंड आहे ते शोधून त्यांना कुठेतरी चांगलं
या निमित्तानं बघत आहोत आणि तुमच्याकडून अपेक्षा करत आहोत. ख्रिस्ती समाजाला इथून पुढे संरक्षण मिळावं, खोटे गुन्हे दाखल जे झालेले आहेत ते मागे घेऊन त्या लोकांना बाहेर काढावं, एवढं मी बोलतो आणि विनंती करतो की आज आमचं जे शिष्टमंडळ आहे ते ख्रिश्चन समाज तुमच्या बरोबर उभा आहे, आमच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं ही नम्र विनंती आहे.